विजय झालेला आहे. संतोष दोरवाड रत्नागिरी लाल पट्टीमध्ये चला आणि शुभम शिरनाळे कोल्हापूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये चला. माती आखाडा क्रमांक 2 वरती सलामी धरतीये. श्रेयस विरुद्ध शिवराज. चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी गटाच्या माती तिसऱ्या फेरीची लढत. 1 वरती ओम पहलवान कोरेश्वर लाल पट्टी. निमित्तानं सुरेशरावजी भांडेकर लोकमतचे पत्रकार, सकाळचे पत्रकार निलेशजी कांकरिया आणि सकाळचे पत्रकार अशोकजी निंबाळकर आणि संपादक कल्याणजी साबळे साहेबांचा सन्मान मंचावरती केला विजय संपलेल्या आणि पत्रकार दीपकजी नाईक साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. विजय सर, महाराष्ट्र केसरीच्या लढती चालू आहेत, कृपया सहकार्य करा. आदरणीय सचिनजी पायगुडे, संजयजी दरेकर, आदरणीय रोहिदासजी गोरे, शैलेश पप्पू जाधव, पोपटराव दळवी, किरण साधव गुणांची चला लवकर या सन्मान करण्याकरिता पप्पू शेठ दळवी. 92 किलो पुढील कुस्ती ओंकार येळबर पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम, प्रथमेश माने सातारा निळा कॉस्ट्यूम. त्यानंतर 74 किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचे. होतोय संतोष दोरवाड रत्नागिरी लाल पट्टीमध्ये लाल आणि शुभम शिरनाळे कोल्हापूर जिल्हा लातूर निळ्या पट्टीमध्ये 92 किलो माती आखाडा क्रमांक. आपले माईक कंट्रोल करा जरा प्लीज. चला व्यासपीठावर मूल्यवान लढत चालू आहे, माईक कंट्रोल करा. ज्यांचा सन्मान झाला त्यांनी बाजूला या. दीपक भाऊ गावडे, जरा पावडी मंडळींना असं नसतं. पुन्हा एकदा डाबाच्या पकडीत आणि 2 गुणांची वसुली. 0-5. पहिल्या फेरीमध्ये तब्बल 5 गुणांची आघाडी शिवराजकडे. कुस्तीचा गुणफलक 0-5. अद्याप पहिल्या फेरीचे 40 सेकंद बाकी आहेत. दरम्यान निष्क्रियतेचा इशारा. पैलवान कुस्ती करा, डावाची पकड टाळू नका. 92 किलोच्या चालू कुस्तीनंतर 1 कुस्ती होईल. त्यानंतर 74 किलोच्या गादी विभागाच्या पैलवानांनी तयार राहायचे. सांगळे दिलीप नांदेड लाल कॉस्ट्यूम. स्टेप आउट. शून्य 9. वारंवार डावाच्या पकडून पळाल्याबद्दल लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला ताकीद, तर निळ्याला 1 गुण.
0-9 आणि पुन्हा एकदा स्टेप आउट. पुढे चालू. पुढील कुस्ती सतपाल शिंदे सांगली